साताऱ्यामध्ये भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर। महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे अशी लढत होणार। 18 एप्रिलला उदयनराजे उमेदवारी अर्ज दाखल करणार। भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध करून दाखवा तर फॉर्म भरणार नाही, उदयनराजेंचं शरद पवार यांना आव्हान। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस 125 सभा घेणार। महाराष्ट्रात मोदींपाठोपाठ फडणवीसांच्या सभांना सर्वाधिक मागणी। पूर्व विदर्भात फडणवीसांच्या आतापर्यंत 20 सभा। फडणवीस महाराष्ट्रात जितक्या जास्त सभा घेतील तितका महाविकास आघाडीचा फायदा। भाड्यानं लोक आणून सभा घेतल्यामुळे विषय संपत नाही। फडणवीसांच्या सभांवरून रोहित पवार यांचा टोला। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिलला वर्ध्याच्या दौऱ्यावर। रामदास तडस आणि नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी तळेगावमध्ये जाहीर सभा। श्यामजी पंत इथल्या 32 एकर प्रगती मैदानावर संध्याकाळी 5 वाजता सभा। सभेची जय्यत तयारी सुरू। इलेक्टोरल बॉन्ड प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं समोर आणलं। हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा। याला मोदी गेट असं नाव दिलंय। हे प्रकरण आधी समोर का आलं नाही म्हणून विरोधकांना पश्चात्ताप होईल। उद्धव ठाकरे यांची मोदींवर टीका। राज्यातल्या 48 जागा आम्ही जिंकणार। भाजपला देशात 45 जागांवर समाधान मानावं लागेल, उद्धव ठाकरेंचा विश्वास। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये आज महायुतीचा मेळावा। मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील सभेला संबोधित करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। मोरगावमध्ये अजित पवारांची सभा तर सुपेमध्ये महायुतीची जाहीर सभा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजपच्या बारामती लोकसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, महाराष्ट्र प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य बाळासाहेब गावडे असे पदाधिकारी उपस्थित। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच दिवशी 18 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार। सुप्रिया सुळेंचा अर्ज दाखल करताना शरद पवार, बाळासाहेब थोरात, सचिन अहिर उपस्थित राहणार तर सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करताना अजित पवार, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता। कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार। महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, दसरा चौकात रॅलीचं आयोजन। भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनीही दाखल केला अर्ज दाखल केल्यानंतर सोलापूरमध्ये महायुतीचं शक्तीप्रदर्शन। सांगलीमध्ये विशाल पाटील यांची बंडखोरी। सांगलीत विशाल पाटील यांनी अपक्ष आणि काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज। आरोपांवर सभेत उत्तर देणार विशाल पाटील यांची माहिती। सांगलीमध्ये विशाल पाटील यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। विशाल पाटील यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी। ठाकरे गटानं उमेदवार मागे घेतला तर सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसचा एबी फॉर्म तयार, पण ठाकरे गटानं उमेदवार मागे घेतला नाही तर विशाल पाटील यांची समजूत काढणार, नाना पटोलेंचं स्पष्टीकरण। नाना पटोलेंच्या नागपूरमधल्या घरी सांगली आणि भिवंडीसाठी रात्री उशिरा खलबतं। बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, पृथ्वीराज पाटील यांच्यात सांगलीच्या जागेवरून चर्चा तर भिवंडीच्या जागेसाठी दयानंद चोरगे, नाना गावंडे यांच्यासोबत चर्चा। सांगलीच्या जागेबाबत काल पटोले आणि थोरातांसोबत चर्चा झाली। चेन्नीथला आणि केसी वेणुगोपाल यांच्याशीही संभाषण झालं। सांगलीबाबत संयुक्त मार्ग काढण्याची मागणी केली आहे, विश्वजित कदम यांची माहिती। विशाल पाटील वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळी। यावेळेस विशाल पाटील, त्यांच्या आई, पत्नी आणि मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील विशाल पाटील यांच्या सोबत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।